ओम नमो नारायण. मित्रांनो, भारतीय आयुर्वेद अध्यात्म योगपीठ मुक्काम जायगाव तालुका सिन्नर नाशिक ह्याच्या संचलित आपण आता शिवधाम सरकार हा दरबार इथं प्रत्येक गुरुवारला लागतो आणि तो बालक असो, वृद्ध असो, कुठलाही रोग असो, ह्या सर्व रोगांवर त्या दिवशी आम्ही हा एक शिवधाम सरकार हा दरबार लावून लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या आम्ही आशीर्वाद, एक भस्म व तीर्थ त्याला दिलं जातं की जे तुमच्या मनावर कार्य करतं. कारण की आपण आयुर्वेदिक औषधं तर घेतोच. आयुर्वेदिक औषधं घेत असताना आपल्याला आयुर्वेद हे सांगतंय की रोग कुठलाही असो तो अर्धा दैविक रूपाने होतो आणि अर्धा जो आहे तो तुमच्या शारीरिक रूपाने होतो. तर आपण शारीरिक रूपाची चिकित्सा तर आपण करतो औषधं देऊन, मग दैविक चिकित्सा कशी करायची, तर त्यासाठी आम्ही आता शिवधाम सरकार ह्या नावाने प्रत्येक गुरुवारला इथं आम्ही आमच्या आश्रमामध्ये दरबार लावतो. आपण यायचं, तपासणी मोफत आहे, आपल्या समस्या सांगायच्या आणि त्या समस्याचं पूर्णपणे निदान आमच्याकडे आहे. आपल्याला जे आहे दुःख इथं सोडून जायचं आणि सुख आपण ह्या शिवधाम सरकारमधून घेऊन जायचं. तरी आपल्याला काही रोगाची समस्या असेल की औषधं घेऊन आपला रोग नीट होत नाही, आपल्या काही प्रपंचामध्ये नेहमी आपला कलह राहतो, घरामध्ये वादविवाद होत राहतो, आपल्या पत्नी म्हणा, मुलं म्हणा, नातेवाईक म्हणा यांच्याशी आपलं पटत नाही किंवा घरामध्ये धन येत नाही, ह्या समस्या ह्या विज्ञानच्या परे आहेत, परंतु ह्या जरुरी आहेत. सतयुगापासून ते आतापर्यंत चालत आलेले आहे. ह्या सर्व गोष्टीचा आनंद घ्या. आणि आपल्या इथं एक लेडी डॉक्टर पण आहेत. स्त्रियांच्या काही ज्या समस्या असतात त्या समस्या त्या तुम्ही स्त्रीला सांगू शकता आणि मनमोकळेपणाने तुम्ही त्याचा उपचार करून घ्या. कसं होतं मित्रांनो की ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. मला ते फार लेट समजली मला पण जे मला समजलं ते समजण्यासाठी तुमचं आयुष्य वाया नका घालू. निश्चितच तुम्हाला जे दुःख आहे हे दुःख तुमचं आयुर्वेदिक औषधे आणि यंत्र मंत्र तंत्र हे तीर्थ आणि ह्या भस्माचा आपण प्रत्येक गुरुवारला लाभ घ्या. कुठल्याही गुरुवारले माझ्याकडे या आणि सर्व समस्येपासून तुम्हाला सुटका देतोय. समस्या नाही सुटली येऊन माझ्याजवळ बसा. परंतु मी आता एक असं ऐकलेलं आहे, माझे मित्र होते काही मुंबईचे राहणारे आहेत, त्यांनी मला सांगितले की अरे माझा एक मित्र होता आणि त्याला जो आहे ना तो श्वास घेण्याचा त्रास होता, तो कुठलाही तो वैतागला किंवा पैसे पण चाललेत आपल्या जवळून आणि आपल्या रोगावर जे आहे चिकित्सा होत नाही, तो मानसिकदृष्ट्या त्याला असं वाटलं की आपण कुटुंबाचा बोज आहो आणि त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे एक रोग नीट होत नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करताय, हे किती चुकीचं आहे. असं जर काही तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमापर्यंत हा व्हिडिओ जर तुमच्याकडे पोहोचला असेल की तुम्हाला असं वाटते की आता मरण्यात फायदा आहे, मरायचं नाही, मरणं हे तुमच्या हातात नाही, तुम्हाला मारण्यासाठी निसर्ग बसलेला आहे, त्याचं तुमच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचं लक्ष आहे. तुम्ही माझ्या आश्रमामध्ये या, मी तुम्हाला आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक ह्या दोन्ही दृष्टीने तुम्हाला मी ट्रीटमेंट करून तुम्हाला रोगमुक्त करतो. आणि एक गोष्ट आणखी सांगतो की गुरुवारला इथं निःशुल्क आपल्या समस्या ऐकून घेतल्या जातात आणि त्यावर त्याचा उपाय सांगितला जातो. त्यासाठी कुठलेही पैसे इथं घेण्यात येत नाही. ह्या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. भगवान शिव, गुरुदत्त आणि नवनाथ ह्यांची जी परंपरा आहे ही परंपरा आम्ही आमच्या पंचदशनाम जुना आखाड्यातर्फे ही आम्ही जोपासतो आणि त्यांच्या मंत्राद्वारे, त्यांच्या होमद्वारे आपल्याला निश्चितच सर्व रोगापासून मुक्तता होईल, सर्व दुःखांपासून मुक्तता होईल. जर नाही झाली तर मला सांगा. ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. प्रत्येक गुरुवारला सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ओम नमो नारायण.